या देवी सर्वभूतेषु मा कुसुमांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नमस्कार। विठ्ठल हॉस्पिटल अकोला रोड शेलू बाजार येथून मी डॉक्टर विजया हर्षद राऊत पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज सत्राचा चौथा दिवस आणि आजचा विषय आहे शारीरिक, मानसिक व लैंगिक आजार। वाढत्या रासायनिक सेवनामुळे व ताणतणावामुळे धावपळीच्या या युगात प्रत्येकालाच शारीरिक, मानसिक व लैंगिक आजारासारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। पण या आजारांचे जर वेळीच निदान व उपचार झाले तर नक्कीच आजार बरे होऊ शकतात। प्रथमतः आपण पाहूया शारीरिक आजार। शारीरिक आजार विशेषतः सर्दी, ताप, खोकला, सारखे अंगदुखी, मधुमेह, रक्तदाब कमी होणे व वाढणे, खोकला, साखरेचे आजार, शारीरिक थकवा जाणवणे तसेच सर्व संसर्गजन्य व व्हायरल आजार। तसेच मानसिक आजारात झोप न लागणे, नैराश्य येणे, चिडचिड होणे, आठवण न राहणे, एकच गोष्ट वारंवार बोलणे किंवा शांतच राहणे यासारखे आजार आढळतात। आता बघूयात लैंगिक समस्या। लैंगिक समस्या लपवून न ठेवता वेळीच डॉक्टरांना सांगून त्यावर योग्य ते निदान करून योग्य ते उपचार घ्यावे। लैंगिक समस्येमध्ये नैराश्य येणे, सारखी चिंता वाटणे, शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचा थकवा येणे। मानसिक, शारीरिक व लैंगिक समस्येसाठी वेळीच डॉक्टरांना भेटून योग्य तो सल्ला घ्यावा, तपासण्या कराव्या व योग्य ती औषधी घ्यावी, जेणेकरून आपण या आजारांना बळी पडणार नाही। या आजारासाठी आपण स्वतः आनंदी राहावे, नियमित व्यायाम करावे, नियमित मोकळ्या हवेत फिरायला जावे, शतपावली करावी, आवडते छंद जोपासावे, मित्रमैत्रिणींसोबत चर्चा कराव्या, धार्मिक ग्रंथ व इतर आवडत्या पुस्तकांचे वाचन करावे व आनंदी राहावे। धन्यवाद।